तर बघा चूल पेटली आपली आणि इथं बघा हे आमचं आंब्याचं छोटंसं झाड आहे. त्याला ही पण लय गोर झाले. हे बघा हे असं दिसतंय. आणली होती त्यांनी आता पिल्ल घातले तर एक अंडा राहिले नाही का त्यांनी एक अंड्यात. रामकृष्ण हरी मित्रांनो, तर एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आज आमच्या घरात आईने फर्स्ट टाइम मेशोवरून एक ड्रेस मागवला आहे. तर तुम्हाला दाखवतो मी की तो ड्रेस आहे ना कसा दिसतोय ते, नाही का. तर आई आता ड्रेस चेंज करते. ड्रेस कशामध्ये आला ते दाखवतो तुम्हाला. ड्रेस आयला कसा दिसतोय ते पण दाखवतो. आणि आमच्या घरात अजून 3 पाहुणे नवीन आलेत, ते गेस करा. ते मावची पिल्ल आहे, ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. ह्या कागदांमध्ये आमचा ड्रेस आलता पहिल्यांदा गावात. एक तर येत नाही, पुण्यावरनं आलाय. हे बघा ह्या कागदांमध्ये तर आईने ड्रेस घातलाय आता. आणि आमच्या घरातली फर्स्ट शॉपिंग आहे ही मेशोवर येणार आहे. तर चला आता आई दाखवतो तुम्हाला मी की आईला ड्रेस कसा दिसतोय ते. हे बघा, हे आईला ड्रेस बघा कसा दिसतोय. हे आईचा ड्रेस कसा वाटतोय बघा. चांगलं दिसतोय गाडी. अगं लय भारी दिसतोय आई. भारी दिसतोय. डिरी पण नाही तशी तुला एवढी. गबो गबो दिसते चांगली. आवडत तुला? मस्त आहे ना. साडीवरनं ड्रेसवर आली आयडिया आमची आता. कंपनीला नाही मेसेज टाकावा लागत. ते तुला तुला आवडला विषय संपला. हम्म थोडीशी ढिरी दिसती तशी. पत्ता कवी सारखी फुल्ली निसती. आमच्या घरात आता हे 3 नवीन पाहुणे आलेत. हे आमची मावडूला झाला हे संत्रा कलरचा बिल्ला. हे आमचा बिल्ला. तो संत्रा कलरचा बिल्ला झालाय. हा एक आहे. अजून हे एक आहे व्हाईट व्हाईट. हे पण सेम माऊ सारखं झालंय. अयो क्यूट आहे, टुंगू पंगू. आणि अजून तिसरे एक आहे. हे पण लय गोर झाले. हे बघा हे असं दिसतंय. एवढं एवढं भारी झालंय. गोरं गोरं पांढरी पांढरी पिल्लं झाले. चोरतो खाली. मॅव आमची इली बाबा कुठं. इथं माचोळीच्या फाटीत आमची मॅव इली या मॅव. आणि मॅवची 3 आमच्या पिल्ल क्यूट क्यूट. आणली होती त्यांनी आता पिल्ल घातले तर एक अंडा राहिले नाही का त्यांनी एक अंड्यातून नाही घालायचं आता पिल्लू ती. नाही अजून 4-5 अंडे असतील. होय. ही किती पिल्ल आहेत बारकी? 5. ही 5 तर लय भारी दिसतात. एकच नंबर. 1 2 3. बाकीचे 2 कुठे आहेत? अजून अंडे आहेत की 1 2 3 4. कसला ओरडतोय तो. पिल्ल लय भारी आहेत. आईचा रोजचा टायमिंग आहे माहिती आहे का. येऊ देवपूजा करायचा. आता जवळपास वाजलेत 7 वाजलेत. 7 वाजता 7-7:30 वाजलेत. आईचा बघा रोज तुळशी वृंदावनात देवा लावायचं काम चालतं आईचं. झाला दिवा लावून. आणि तुळशी वृंदावन बघा कसं दिसतं दिवा लावल्याच्या नंतर. लांबून पण दाखवतो कसं दिसतंय. हे बघा रोजच्या अशी पूजा असते. आईने मला हे आज महाकालचा प्रसाद पण आणलाय. आई हो महाकालचा प्रसाद कुठून आणलाय तो? कुठून? कुठं कोणत्या महाकालला? उज्जैन. चल हे उज्जैनचा प्रसाद आहे. हा जातो. गौरव म्हणतो रनिंगला चाललाय तेव्हा मला म्हणतो सोबत चल. तर चला आपण रनिंगला त्यासोबत जाऊ. आणि ह्याच्यामध्ये जो प्रसाद आहे ह्याच्यामध्ये मनुक, खारी आणि 2 लाडू. मी लाडू खाता आणला एवढा. लाडू एकदम ओके लागला मला माहिती. तर भावांनो मी आलोय आता गौरव सोबत रनिंगला पळायला. तर तो पोलीस भरतीची प्रॅक्टिस करीतोय. त्यासोबत मी पळायला आलोय. विषय असा झालाय की तो गेला पुढं. त्याचं लय वजन असेल 65 ते 66 किलो. पण माझं आता वजन किती झालं आहे माहिती का? जवळपास 79 किलो माझं वजन झालं आहे. आणि आम्ही माळाला पळायला आलो आहे रनिंग करायला. माळाला पळायला आलो आहे म्हणजे असं आहे की इथं आमच्या इथं म्हणजे इथून जर बघितलं ना एक पण झाड नाही काय नाही आसपास जवळ नुसतं माळरान आहे. प्युअर माळरान आहे. तो गेला आहे पुढं. मी राहिलो मागं. 500 मीटर पळालो आहे. तरी भाई मग ती क्या ही बताओ भाई. फटके हाथ में आ चुकी है भाई. 500 मीटर पळालोय.
तरी मी म्हणजे लय दम लागलाय नाही बरं, जेवून बिवून आलोय. आणि पायात ही जी बघत आहे ही 3 किलोची बुटं घालून पळवतोय मी. 3 किलोची बुटं घालून पळवतोय, कारण आपल्याकडे दुसरा बुट नाही. माझा आहे तो त्याने घातलाय स्पार्कचा, तर आता ते येतोय त्यासोबत परत पळत माघारी जावं लागेल. तर तो आलाय, तुम्हाला दाखवतो तो कसा पळवतोय काय. आणि वातावरण जर विचार केला तर दमट वातावरण आहे एकदम, त्यामुळं अजून त्रास होतो नाही का, गरम दमट वातावरण आहे. तर मग आम्ही आत्ताच रनिंगवरून आलोय, आणि रनिंगवरून आल्याच्या नंतर आई पैसे बसलोय एक गप्पा मारत. आई स्वयंपाक करते, मशाली भातात आमच्या तिथं नियोजन आहे, आणि तिथं अभंग म्हणायचं चाललाय. तर ते अभंग तुम्हाला कसा वाटतो ते कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही मराठी माणसाला जरा सपोर्ट करा भावांनो. तर बघा चला दाखवतो आई भात कसा करते, आणि भात करता करता ती काय मासाचा अभंगामध्ये तिथून दाखवतो तुम्हाला एक मिनिट. इथं बघा ही किटली असल्या भरण्यात आम्ही मसाला ठेवतो. त्याच्यात ह्या चॉकलेटीच्या भरणीत ठेवले आहे तांदूळ, त्यात बटाटा आहे, कोथिंबीर आहे, आणि जिरी मोहरीचा डबा उभा होय. जिरी मोहरीचा डबा आमच्या इथं असा आहे, कसला भारी प्युअर पितळाचा आहे. तुमच्या इथं कसला आहे ते नक्की सांगा. धार काढून झाली आमच्या गावरान गायची, आणि बघा एवढं दूध काढले आमच्या गावरान गायचं. छोटी चरवी एवढीच आहे, एवढी चरवी एक ईदभर एवढं गावरान गायचं दूध आहे बघा. एकदम देसी दूध आहे माहितीये का गावरान गायचं. त्यामुळं आमच्या तब्येती असल्यात गोलू मोलू आई सारख्या. हम्म. इथं आम्ही भात शिजायला टाकलाय आता सध्याला, आणि आम्ही आता बाहेर जाणार आहे नाही का, आता वाट्यावर आम्ही पेटवणार आहे चूल. आणि ही जी दूध दिसतं ही दूध आता आम्ही चुलीव हे करायला घालणार आहे, आपल्याला काय म्हणतात त्याला काय कर गरम करायला हे करणार आहे नाही का, उकळायला ठेवणार आहे दूध आता या सर्वीतला बाहेरच्या चुलीवर. तर ती चूल आईला भेटली ना, ती चूल ह्यामध्ये भेटलेली आहे, आईचा बचत गट आहे त्यामधून भेटलेली. ते चूल पण तुम्हाला दाखवतो नाही का. आणि आता हे बाहेर चालत जाऊ, आणि ही दूध तापाय घालू आधी आपण बाहेर गेल्याच्या नंतर. ह्या बघूल्यात ही जी बघूला दिसतंय ह्याला माती बिती लावलेली आहे, ह्या बघूल्यात आपण आता दूध तापवाय घालणार आहे. तर चला आता बाहेर जाऊ, चूल पेटू, आणि हे दूध वगैरे तापवाय घालू.
आणि त्याला जाळ घालू आता. चला, आणि रात्रीचं शेताचं वातावरण पण तुम्हाला दाखवतो नाही का, म्हणजे बाहेर गेल्याच्या नंतर कसा विषय कसा नाही. एकदम मस्त वातावरण आहे रात्रीचं, एकदम गार वारं सुटलेलं असतंय, चांदण्या बिन्या पडवीत एकदम भारी वाटतं माहितीये. सरपण नाही त्याच्यामुळे आम्ही आता सरपणा नाही आलोय, ह्या तुराटे घेतोय आम्ही. ह्यानी चूल लगेच पेटते नाही का. ही चुकाटा बघ, ही चुकाटा हे असन घेतलं बसव, एवढं बसव नाही. आमच्या इथलचं बघा रात्रीचं वातावरण कसं असतं, एकदम शांत. कसला गाड्यांचा कालवा नाही, काय नाही काय नाही काय नाही. इकडं बघा गौरव तिथं चटई टाकून बसलाय नाही का, निवांत मोबाईलमध्ये बघत. तिकडं विरा आहे, ही मस्तपैकी झाडं, हे रात्रीचं एवढं मस्त वातावरण. इथं आई चूल पेटवते, ही चूल पेटवायचं चाललंय आईचं. पुढं ते आमची गावरान गाई बबली, ते आमच्या आळंदी. आणि चला आता चूल पेटू आपण. आधीच माझ्या दुखण्याने मी जेम होते, तू पोरांचा अजिबात टेन्शन घेऊ नको, अभ्यास करू नाही करू. त्यांना माहिती आहे आपलं काय करायचंय काय नाही. पैसा कमवल्याशिवाय पर्याय नाही. नाही थांब ना, आता कुठं लावलं. चूल पेटवायची चालली आपली. आणि काही ग्रामपंचायत म्हणते काय काही बजेट गता म्हणून भेटलेली चूल आहे. आता ही पेटवायची चाललंय, ही पेटलीच आहे थोडक्यात. त्यात कुरकुऱ्याचा कागद घातलाय आणि ती पेटवली आहे. त्याच्यामध्ये खाली सरपण घातलं ना, आता दूध तापाय ठेवायचे. चला आता मग दूध तापाय ठेवू आपण. तर बघा चूल पेटली आपली. आणि इथं बघा हे आमचं आंब्याचं छोटंसं झाड आहे, त्याला बघा ह्याला 3 कायऱ्या आल्या. ते 1 2 3 मस्त मस्त 3 कायऱ्या आल्या. तर बघा जाळ कसला लागलाय मस्तपैकी. ओतलं का दूध सगळं त्यात, बघत होता. हे बघा ह्याच्यामध्ये आता ही दूध तापाय घातलं आपण आता आहे. आता एकदम मस्त तापत आहे ह्याच्यामध्ये.